तर सतीश भोसले आमचा कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई करा, असं सुरेश धस यांनी म्हटले। 1.5 वर्षांपूर्वीची घटना आहे, पोलिसांकडून माहिती घेतली असंही धस म्हणाले। मुलीची छेड काढल्याच्या घटनेवरून ही मारहाण झाली होती असं धस म्हणाले। तर व्हिडिओमध्ये सतीश बॅट घेऊन कुणाला तरी मारताना दिसतोय असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। भोसले आमचाच कार्यकर्ता आहे। ही घटना त्यांनी सांगितलं की 1.5 वर्षापूर्वी ऊस तोडीच्या कामगाराची म्हणजे ऊस तोडीच्या कोणत्या तरी कारखान्यावर घडलेली आहे आणि मुलीच्या का काय छेडछाडीवरून ही घटना घडलेली आणि त्याचं कुठेही केस वगैरे काही झालेली नाही। तर मी एवढं स्पष्टपणे जरी माझा कार्यकर्ता असला तरी माझ्या तिथल्या पोलीस स्टेशनला सांगून ठेवलंय की जर त्याच्या बाबतीत संबंधित कार्यकर्त्याच्या वरती काही कंप्लेंट आली तर तुम्ही ती घेऊन टाका आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा। त्या सतीश भोसलेचा दुसरा व्हिडिओ आला, त्याच्यात तो एक बॅट घेऊन एका माणसाला अतिशय निर्दयीपणे तो तुडवताना दिसतोय। मी त्याचा एसपींना परत पाठवल्यानंतर एसपीनी मला सांगितलंय की याच्या विरुद्ध सुद्धा कंप्लेंट आली नाही, पण आम्ही सुओ मोटो FIR रजिस्टर करून त्याला बोलवून घेऊ। दोन्ही हे जे आहेत त्या आरोपीला पण बोलवून घेऊ आणि ह्या लोकांना पण बोलवून घेऊ। त्यांनी कंप्लेंट दिलं तर ठीक, नाहीतर आम्ही सुओ मोटो FIR करून त्याच्यावर कारवाई करू। आम्ही कोणालाही सोडणार नाही।